7व्या-8व्या दिवसातच ना मला माझी असं वाटलं की गेली सर्दी. म्हणजे मला ती नाक जाम व्हायचं ना ते पूर्णपणे बंद झालं माझं. गुरुवे दीक्षा. नमस्कार, माझं नाव प्रतिभा बळवंत गायकवाड. माझा बेसिक प्रॉब्लेम असा होता की मला लहानपणापासून सर्दी होती आणि मी त्यासाठी लहानपणासाठी खूप गोळ्या औषधे वगैरे खाल्ली होती आणि मला ना डॉक्टर आणि दवाखाना म्हटलं ना की रडायला यायचं, चिडचिड व्हायची. मग मी ते टाळायला लागले. मी अजूनही इंजेक्शन घेताना रडते. मला ते फोबियाच झाला. मग तो सतत डॉक्टर 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 आणि प्रॉब्लेम काय तर सर्दी. आणि एका सर्टन पॉईंट नंतर डॉक्टरने पण सांगितलं तिला सतत माझ्याकडे घेऊन येऊ नका. सर्दीमुळे मला एवढं म्हणजे एवढा काय मोठे प्रॉब्लेम नाहीत माझ्या आयुष्यात, पण सर्दीच एवढा मोठा प्रॉब्लेम होती ना माझ्यासाठी. तुझा आणि मी सर्च केलं तर तिथे ना बेसिकच असं होतं रेखीबद्दल माहिती की न डॉक्टरकडे जाता तुम्हाला स्वतःला बरं होता येतं. आणि मग मी गुरु दीक्षा ह्या अकॅडमीला जॉईन झाले आणि मग तिथे मला ना डॉक्टर गुरव सर भेटले आणि मी पहिली डिग्री माझी पूर्ण झाली. मला फरक असा जाणवला की एक 7व्या-8व्या दिवसातच ना मला माझी असं वाटलं की गेली सर्दी. म्हणजे मला ती नाक जाम व्हायचं ना ते पूर्णपणे बंद झालं माझं. स्टील आता बघा मी तुमच्या समोर आहे, मला अजिबात सर्दी नाहीये. एक 7व्या-8व्या दिवसातच ना मला माझी असं वाटलं की गेली सर्दी. म्हणजे मला ती नाक जाम व्हायचं ना ते पूर्णपणे बंद झालं माझं. स्टील आता बघा मी तुमच्या समोर आहे, मला अजिबात सर्दी नाहीये. आणि आज मी सेकंड डिग्रीसाठी आली आहे. तर सेकंड डिग्री इथे ना खूप छान प्रकारे शिकवलं जातं. हे ह्या क्लासचं फार मोठे म्हणजे मी फक्त एक छोटासा प्रॉब्लेम घेऊन आले होते, पण मला असं वाटतं इथून जाताना मी खूप सारी स्वप्न आणि असं की ती स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आहे ना ती इथून घेऊन चालली. एक पॉझिटिव्ह असतं ना, एक आतून मी फार पॉझिटिव्ह झाले. मला असं वाटतं मी तर बरी होईनच, पण माझ्या आजूबाजूच्या 4 माणसांना पण मी बरं करेन.